नमस्कार. गणितामधला एक अवघड वाटणारा प्रश्न आणि त्यावरची एक एकदम सोपी ट्रिक. विशेषतः स्पर्धा परीक्षांची तयारी करताना ही युक्ती खूप वेळ वाचवू शकते. चला तर मग पाहूया काय आहे हे गुपित. 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्या त्या लक्षात ठेवणं म्हणजे खूपच किचकट काम वाटतं नाही का? आणि ऐन परीक्षेच्या वेळी तर त्या आठवणं म्हणजे आणखीनच अवघड. पण आता काळजी करायचं काही कारण नाही, कारण आज आपण त्यावर एक जबरदस्त उपाय बघणार आहोत. बरं, कोणतीही ट्रिक शिकण्याआधी त्याची मूळ संकल्पना म्हणजे बेसिक कन्सेप्ट एकदम स्पष्ट असायला हवा. चला, आधी पटकन समजून घेऊया की ही मूळ संख्या म्हणजे नेमकं काय असतं. मूळ संख्येची व्याख्या तशी अगदी सोपी आहे. बघा, ज्या संख्येला फक्त 1 ने आणि स्वतः त्याच संख्येने पूर्ण भाग जातो तिला मूळ संख्या म्हणजेच प्राईम नंबर म्हणतात. दुसऱ्या शब्दात सांगायचं झालं तर तिचे फक्त 2च अवयव किंवा फॅक्टर्स असतात, 1 आणि ती स्वतः. चला, एक उदाहरण बघूया म्हणजे लगेच स्पष्ट होईल. आता 5 ही संख्या घ्या. तिचे अवयव आहेत फक्त 1 आणि 5, म्हणजे 2च अवयव. म्हणून 5 ही एक मूळ संख्या आहे. या उलट 4 ही संख्या घेतली तर तिचे अवयव आहेत 1, 2 आणि 4, म्हणजे 2 पेक्षा जास्त अवयव आहेत. त्यामुळे 4 ही मूळ संख्या नाही. एकदम सरळ आहे, बरोबर? आणि ही संकल्पना एवढी महत्वाची का आहे? कारण की नवोदय, NMMS आणि MTS सारख्या अनेक स्पर्धा परीक्षांमध्ये या मूळ संख्यांवर आधारित प्रश्न हमखास विचारले जातात. त्यामुळे ही माहिती असणं खूपच गरजेचं आहे. आणि आता वेळ झाली आहे ते गुपित उलगडण्याची, जे मूळ संख्या पाठ करण्याचं काम अगदी सोपं करून टाकेल. या ट्रिकचं नावच आहे मोबाईल नंबर गुपित. जरा विचार करा, 1 ते 100 मधल्या त्या सगळ्याच्या सगळ्या 25 मूळ संख्यांची लांबचक यादी लक्षात ठेवण्याऐवजी जर फक्त एक 10 अंकी नंबर लक्षात ठेवायला लागला तर आयुष्य किती सोपं होईल नाही का? तर तो जादुई नंबर आहे 442223223231, म्हणजेच 4422322321. हो, हाच तो नंबर आहे जो आपल्या सगळ्या अडचणी दूर करणार आहे. एखाद्या मोबाईल नंबरसारखा अगदी सहज लक्षात राहील. आता साहजिकच प्रश्न पडला असेल की हा नंबर नक्की काम कसा करतो. चला पाहूया या अंकांमध्ये असं काय दडले. यातलं लॉजिक एकदम सिंपल आहे. या मोबाईल नंबरमधला प्रत्येक अंक 1 ते 100 मधल्या प्रत्येक 10च्या गटात नेमक्या किती मूळ संख्या आहेत हे दाखवतो. थोडं गोंधळल्यासारखं वाटतंय का? अजिबात काळजी करू नका. पुढच्या स्लाइडवर हे अगदी पाण्यासारखं स्पष्ट होईल. आता हा तक्ता बघा. 1 ते 10 या पहिल्या गटात 2, 3, 5 आणि 7 अशा एकूण किती 4 मूळ संख्या आहेत. आणि म्हणूनच आपल्या नंबरचा पहिला अंक आहे 4. आता पुढे बघा, 11 ते 20 या गटात 11, 13, 17 आणि 19, म्हणजे पुन्हा 4 मूळ संख्या. म्हणून दुसरा अंकही 4 आहे. पाहिलंत? आता तसंच पुढे 21 ते 30 मध्ये 2, 31 ते 40 मध्ये सुद्धा 2 आणि 41 ते 50 मध्ये 3. आणि हाच क्रम पुढे जातो. झाला की नाही आपला नंबर तयार? 44, 22, 23, 32, 32, 21. आणि गंमत सांगू, 1 ते 100 मध्ये एकूण 25 मूळ संख्या आहेत. आणि जर आपण आपल्या ह्या मोबाईल नंबरच्या सगळ्या अंकांची बेरीज केली ना, म्हणजे 4 अधिक 4 अधिक 2 असं करत गेलो तर उत्तर बरोबर 25च येतं. म्हणजे आपली ट्रिक एकदम परफेक्ट आहे. आता थिअरी तर झाली, पण ही ट्रिक प्रत्यक्षात किती उपयोगी आहे हे एका उदाहरणाने समजून घेऊया. म्हणजे मग आत्मविश्वास अजून वाढेल. तर प्रश्न आहे, 1 ते 50 मध्ये एकूण किती मूळ संख्या आहेत? आता बघा, इथे ती लांबचक यादी आठवत बसायची अजिबात गरज नाही. आपण फक्त आपली मोबाईल नंबर ट्रिक वापरणार आहोत. आता हे करायचं कसं? सोपं आहे. आपल्याला 1 ते 50 मधल्या संख्या हव्या आहेत. म्हणजे 10चे किती गट झाले? 5 गट. मग आपण काय करणार? आपल्या मोबाईल नंबरचे पहिले 5 अंक घेणार. ते आहेत 4, 4, 2, 2 आणि 3. आता फक्त यांची बेरीज करायची आहे. चला तर मग बेरीज करूया. 4 अधिक 4 झाले 8, 8 अधिक 2 झाले 10, 10 अधिक 2 झाले 12 आणि 12 अधिक 3 किती? बरोबर, उत्तर आलं 15. म्हणजेच 1 ते 50 मध्ये एकूण 15 मूळ संख्या आहेत. पाहिलंत? काही सेकंदात आणि जराही न चुकता उत्तर आपल्या समोर आहे. याचाच अर्थ, जी गोष्ट पाठ करायला खूप वेळ आणि कष्ट लागले असते ती एका साध्या बेरजेने काही क्षणात झाली. परीक्षेमध्ये आपल्याला नेमका हाच वेळ वाचवायचा असतो. तर मग जाता जाता एक विचार करूया. गणितामध्ये अजून अशा कोणत्या संकल्पना आहेत ज्या आपल्याला अवघड वाटतात?
कदाचित त्यांच्यासाठी पण अशीच एखादी सोपी आणि मजेशीर ट्रिक लपलेली असेल, नाही का? विचार नक्की करा.